या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे रुबी हॉल किडनी रॅकेट प्रकरण आणि किडनी प्रत्यारोपणाची परवानगी देणारा डॉक्टर अजय तावरे पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे। खरं तर लोकशाही मराठीने ही बातमी सातत्याने सुरुवातीपासून लावून धरलेली होती। रुबी हॉल किडनी रॅकेट प्रकरण आणि आता या सगळ्या प्रकरणी डॉक्टर अजय तावरेच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत। अमोल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, लोकशाही मराठी सातत्याने ही बातमी लावून धरत होतं रुबी हॉल किडनी रॅकेट प्रकरण अगदी सुरुवाती काळापासून आणि आता डॉक्टर अजय तावरेच्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळलेल्या आहेत। सुरुवातीला रुबी हॉलचं किडनी रॅकेट प्रकरण आहे ते लोकशाही मराठीने समोर आणलेलं होतं आणि त्यानंतर राज्यभरामध्ये याची चर्चा झालेली होती। याबाबतची आता चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे, चौकशी पण सुरू आहे। पण या संपूर्ण किडनी रॅकेट प्रत्यारोपणाच्या प्रकरणामध्ये डॉक्टर अजय तावरे जो पोर्शे अपघात प्रकरणामध्ये आरोपीच्या मित्राचे रक्ताचे नमुने ज्यांनी ससून रुग्णालयामध्ये बदललेले होते तो डॉक्टर अजय तावरे याला काल पुणे पोलिसांनी एरोडा कारागृहातून ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची चौकशी आहे ती सुद्धा या प्रकरणात करणार आहे। ज्यावेळेस अजय तावरे याच्याकडे हे सगळे अधिकार होते त्यावेळेस त्यांनी अनेकांना किडनी प्रत्यारोपण केल्याची सुद्धा धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। जिवंत असलेल्या व्यक्तीची सुद्धा किडनी प्रत्यारोपण केल्याचा आरोप आहे तो सुद्धा आहे आणि पोलिसांना तसा संशय देखील आहे। त्या अनुषंगाने आता डॉक्टर अजय तावरे याची चौकशी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून केली जाणार आहे। काल संध्याकाळी अजय तावरे याला एरोडा कारागृहातून पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची चौकशी सुद्धा आता सुरू करण्यात आलेली आहे। पोर्शे अपघात प्रकरणामध्ये जे काही रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार करण्यात आलेले होते त्या प्रकरणी डॉक्टर अजय तावरे याला याआधीच पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेली होती। सध्या तो एरोडा कारागृहामध्ये शिक्षा भोगत होता, मात्र या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांना त्याची चौकशी करायची असल्यामुळे पुणे पोलिसांनी काल त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढची चौकशी सुद्धा आता पोलिसांकडून केली जाणार आहे। पण किडनी रॅकेट प्रकरणाचे धागेदोरे आहेत ते आता ससून रुग्णालयापर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत, कारण की डॉक्टर अजय तावरे हे ससून रुग्णालयाच्या एका महत्वाच्या पदावर कार्यरत होते आणि त्या काळातच या सगळ्या घटना आहेत त्या घडल्याचं तपासामध्ये समोर आलेलं आहे आणि त्यामुळे काल पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतलेले आहे। निश्चित अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।